नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. लाडक्या बहिणींसाठी तात्काळ आदेश देण्यात आलेले पाहू शकता. बघा, लाडक्या बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहिणींसाठी या ठिकाणी तात्काळ आदेश दिलेले आहेत. चौथा आणि पाचवा हप्त्यांच्या जे काही पैसे आहेत ते तुम्हाला आता मिळणारच आहे. तर त्या पैशांच्या सोबतच आता तुम्हाला मोबाईल देखील मिळणार आहे. आता हा मोबाईल कोणत्या महिलांना मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. तर अतिशय आनंदाची बातमी आणि अतिशय महत्त्वाची बातमी, महत्त्वाची अपडेट सर्व महिलांसाठी असणार आहे. सर्व माता भगिनींनी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहायचा आहे. शेवटपर्यंत आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. कशा पद्धतीने तुम्हाला मोबाईल देखील मिळणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे का ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि पैसे देखील तुम्हाला कधी मिळतील त्याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. दिवाळीची ही भेट या ठिकाणी असणार आहे. मोबाईल देखील तुम्हाला मिळेल, त्यासोबतच चौथा आणि पाचवा हप्ता देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आता संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्या अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. तर सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे. त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत व्हॉट्सअपवर शेअर करायचा आहे. सर्वांना या व्हिडिओची माहिती मिळायला पाहिजे. तुमच्या मैत्रिणी, तुमच्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती आपण पाहणारच आहोत. त्या अगोदर अंजलीताईंनी एक कमेंट केली होती, अतिशय महत्त्वाची कमेंट होती आणि त्यासाठी मी या ठिकाणी घेतलेली आहे. पाहू शकता. बघा, आले पैसे 4,500. खूप छान माहिती देता तुम्ही, थँक्यू. तर बघा, सर्व ताई भगिनींचं, माता भगिनींचं मी खूप त्या ठिकाणी आभार मानतो. तुमच्यामुळे आपल्या चॅनलला त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यासोबतच तुम्हाला देखील पैसे मिळत आहेत, याचं मला खूप मोठा आनंद होत आहे. तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो आणि त्यासाठी मी तुम्हाला हवी ती मदत करत असतो नेहमीप्रमाणे. अजून एक महत्त्वाची मदत तुम्हाला या व्हिडिओमध्ये देखील पाहायला मिळणार आहे. अतिशय महत्त्वाची ही मदत तुमच्यासाठी असणार आहे. काय महत्त्वाची मदत आहे ते आपण या ठिकाणी सुरुवातीलाच पाहूया, म्हणजे जेणेकरून काय असतं, सहसा करून महिला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत नाही, त्यासाठी सुरुवातीलाच मी तुम्हाला ती मदत सांगून टाकतो. त्यानंतर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. मोबाईल कशा पद्धतीने तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे, काय त्या ठिकाणी फॉर्म भरावा लागणार आहे का, त्याची माहिती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर लगेच पाहूया. बघा, तर पाहू शकता, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. संपूर्ण माहिती नेहमी खरीच आणि पुराव्याच्या सहितच आपल्या चॅनलवर दिली जात असते. ऑफिशियल माहिती असते. पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दिनांक 5 ऑक्टोबर रोजी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. म्हणजेच बघा, उद्यापासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. कारण महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः शब्द दिलेला आहे 10 ऑक्टोबरच्या अगोदरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील म्हणून. आता हा जो काही हप्ता असेल, हा कितवा हप्ता आहे? हा चौथा प्लस पाचवा हप्ता तुम्हाला एकत्रित देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. चौथा हप्ता कसा असेल? बघा, 3 हप्ते तुम्हाला सप्टेंबरपर्यंतचे आलेले आहेत. चौथा हप्ता हा ऑक्टोबरचा आणि पाचवा हप्ता नोव्हेंबरचा, असे 4, चौथा आणि पाचवा हप्ता तुम्हाला एकाच वेळी देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच काय, तर चौथ्या हप्त्याचे 1,500 आणि पाचव्या हप्त्याचे 1,500 असे 3,000 रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत. आता बघा, तिसरा हप्ता कोणकोणत्या महिलांना मिळालेला आहे त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. ज्या महिलांना 4,500 मिळाले असतील त्यांनी 4,500 लिहून पाठवा. ज्यांना 1,500 मिळाले असतील त्यांनी 1,500 रुपये लिहून पाठवा. त्यासोबतच ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत त्यांनी 0 रुपये लिहून पाठवायचे आहे. आता पुढचा हप्ता तुमचा 3,000 रुपयांचा असणार आहे. यामध्ये देखील काही महिलांना 3,000 रुपये मिळतील आणि काही महिलांना 4,500 रुपये देखील मिळतील. बरं, सर्वांनी लक्षात घ्या, संपूर्ण माहिती मी खरीच देत असतो. आता काही महिलांना 3,000 रुपये मिळतील. काही महिलांना म्हणजे काय, ज्या महिलांना आतापर्यंत सर्व त्यांचं क्लिअर झालेलं आहे, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे पैसे ज्यांना मिळालेले आहेत त्या महिलांना 3,000 रुपये मिळतील. ज्या महिलांना सप्टेंबरचे पैसे मिळाले नाहीत त्या महिलांना सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असे 3 महिन्यांचे पैसे मिळून 4,500 रुपये मिळतील. सर्व क्लिअर झालं. आता बघा पुढे काय, तरी सर्व पात्र लाभार्थी भगिनींनी आपल्या बँक खात्याला तात्काळ आधार सीडिंग करून घ्यावे. बघा, सर्वात महत्त्वाची मदत काय तुमच्यासाठी, ज्या माता भगिनी ज्यांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत त्यांनी सर्वात अगोदर तुमचा आधार सीडिंग आहे का ते चेक करा. ते चेक करण्यासाठी आधार कार्डची वेबसाईट आहे, त्या ठिकाणी जा, बँक सीडिंग स्टेटस चेक करा. जर तुमचं ॲक्टिव्ह असेल म्हणजेच तुम्हाला पैसे मिळतील, काळजी करण्याचं कारण आहे. जर तुमचं ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला आधार सीडिंग करावं लागेल. आधार सीडिंग करण्यासाठी बँकेत जाऊ शकता. बँकेत जर गेलात तर तुमचं त्या ठिकाणी बघा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, त्यामुळे 2-4 दिवस लागू शकतात. त्यासाठी सोपं आणि सरळ तुमच्यासाठी मदत मी करत असतो. बघा, काय करायचं तुम्हाला,
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्यायचं आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्यायचं आहे. हे अकाउंट उघडण्यासाठी कुठे जायचं आहे? पोस्टात जायचं आहे. जवळच्या कुठल्याही पोस्ट शाखेत जाऊ शकता तुम्ही. तुमचं पोस्ट असेल जवळचं त्या ठिकाणी जा. त्यांना सांगा पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून पाहिजे. ते अकाउंट तुम्हाला उघडून देतील. ते अकाउंट उघडल्यावर तुमच्या त्या ठिकाणी 24 तासात तुमचं DBT जे आहे आधार सीडिंग होऊन जातं 24 तासात आणि लगेच तुम्हाला पैसे येतील. अशा पद्धतीने भरपूर माता भगिनींना मी मदत केलेली आहे. म्हणजेच त्यांना सांगितलं होतं इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट काढा. त्यांना पैसे येत नव्हते. त्यांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट काढल्यानंतर लगेचच 2-4 दिवसांमध्ये त्यांना पैसे जमा झालेले आहेत. तशाच पद्धतीने म्हणजेच काय झालं आहे, त्यांना अकाउंट उघडायचं सांगितलं आणि नंतर लगेच हप्ता वाटप झाला. तशाच पद्धतीने आता देखील होणार आहे. तुमचं जर तुम्ही अकाउंट उघडून घेतलं इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं, जर तुमची यादी त्या ठिकाणी उशिराने असली तर तुमचं अकाउंट त्या ठिकाणी उघडलं म्हणजे तुमचं 24 तासात लिंक होऊन जाईल. तुमची यादी लागली म्हणजे तुमचा आधार DBT त्या ठिकाणी इनेबल असेल, लगेच तुम्हाला पैसे मिळून जातील. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस होणार आहे. सर्व माता भगिनींसाठी मदत आहे. सर्वांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी आधार सेटिंग जी ती करून घ्यायची आहे. पुढे बघा, योजनेच्या अर्जदाराने अर्जात नमूद केलेले बँक खाते हे आधार सीडेड आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. मी तुम्हाला सांगितले आधार कार्डच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करू शकता. बँक खात्याला आधार सीडिंग केलेलं नसल्यास तात्काळ आपले खाते जे आहेत त्या बँकेत आहे अशा बँकेत जाऊन आधार सीडिंग करून घ्यावे. DBTद्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी सदरची बाब अनिवार्य आहे. दिनांक 5 ऑक्टोबरला पात्र लाभार्थींना DBTद्वारे त्यांच्या बँक खात्यात लाभ जमा होणार आहे. म्हणजेच 5 ऑक्टोबरला तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबरपासून पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटला येऊ शकतात. आता मोबाईल मिळण्याची माहिती काय ते आपण पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. नेहमीच खरी आणि पुराव्याच्या सहित माहिती. पुरावा तुमच्यासमोर आहे मोबाईल देण्यासंदर्भात. बघा, सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार. बघा, पैसे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये येणार आहे. तुम्हाला मी सांगितलेले 4था हप्ता प्लस 5वा हप्ता तुम्हाला एकाच वेळी दिला जाणार आहे. म्हणजेच 3,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळेल. काही महिलांना 3,000, काही महिलांना 4,500 रुपये मिळतील. ठीक आहे. आता बघा पुढे काय पाहायला मिळते, तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट. बघा, मोबाईल भेट देखील या ठिकाणी दिला जाणार आहे. सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा ॲडव्हान्समध्ये पैसे टाकणार. तर उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट. काय तर बघा, महिलांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्याची ही दुसरी वेळ आहे. जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये तुम्हाला ॲडव्हान्समध्ये दिले होते. सप्टेंबरचे 1,500 आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 असे एकूण 7,500 रुपये निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. कशा पद्धतीने जर आता आपण पाहिलं, जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये, जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये, त्याचबरोबर सप्टेंबरचे 1,500, ऑक्टोबरचे 1,500, नोव्हेंबरचे 1,500 असे 4,500 रुपये, अशी एकूण मिळून 7,500 रुपये महिलांना दिले जाणार आहेत. अकाउंटला तुम्हाला आत्तापर्यंत 7,500 रुपये जे आहेत ते बहुतेक महिलांना त्या ठिकाणी म्हणजेच आता मिळतील. तुम्हाला जो काय हप्ता आहे आता 10 ऑक्टोबरच्या अगोदर तुमच्या अकाउंटला जमा होईल. 5 ऑक्टोबरपासून त्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 7,500 रुपये तुमच्या अकाउंटला आतापर्यंत त्या ठिकाणी मिळणार आहेत. निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. तर कोकणात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत 2,400 महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारला मतांचं बक्षीस द्या असं आवाहन उदय सामंत यांनी केलेलं आहे. जर आपण पाहिलं तर बघा, या ठिकाणी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत 2,400 महिलांना मोबाईल देखील बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय तर काही महिलांना 4था हप्ता त्याचबरोबर 5वा हप्ता देखील मिळेल. सोबतच त्या महिलांना मोबाईल देखील दिला जाणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा. त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.